दंडोत प्रणाम. आपल्या सर्वांना माहिती आहे, सुमारे 150 ते पावणे 200 वर्षापूर्वी चूल आणि मूल या संकल्पनेच्या बाहेर येऊन, या चौकटीच्या बाहेर येऊन स्त्रियांनी, महिलांनी शिकावं आणि समाजामध्ये एक आपलं स्थान निर्माण करावं. यासाठी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी क्रांतिकारी पाऊल उचललं. त्या दरम्यान समाजामधून अनेक विरोध झाले, अनेक कष्ट त्यांना सहन करावे लागले. हे विरोध, हे कष्ट त्यांनी सहन करून आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी सर्वप्रथम शिकवलं. नुसतं त्यांना शिकवलंच नाही, तर पहिली मुलींची शाळा ही पुण्यामध्ये 1848 मध्ये काढली आणि त्याच्या पहिल्या महिला शिक्षका या सावित्रीबाई फुले होत्या. ही गोष्ट तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. यासोबत अनेक थोर पुरुषांनी स्त्रियांसाठी अनेक प्रकारचं योगदान दिलं, अनेक प्रकारचे कार्य केले. आजकाल देखील सरकार काही योजना राबवतं, हे आपण पाहतो, आपल्यापर्यंत पोहोचतं. परंतु आपल्याला माहिती आहे का, सुमारे 800 वर्षापूर्वी 12व्या शतकामध्ये महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी देखील त्यांच्या सन्निधानातील भक्तांना शिक्षापन केलं. ते शिक्षापन का केलं? ते शिक्षापन करून त्यांना समाजामध्ये कोणती शिकवण द्यायची होती किंवा कोणता संदेश द्यायचा होता, तर त्यांना त्या शिक्षापनातून समाजामध्ये स्त्री आणि पुरुष हे समान आहेत हा संदेश द्यायचा होता. आणि खरं तर आज आपण स्त्री पुरुष समान बघतो, आरक्षण बघतो, परंतु स्त्री पुरुष समानतेचा संदेश हा महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी दिला आहे. नुसता हा संदेशच दिला नाही, तर त्यांनी सन्निधानातील भक्तांसोबत त्या पद्धतीने वर्तन ठेवलं. झालं असं, श्रीरामपूर तालुक्यामधील कमलपूर हे गाव, ज्याला डोमेग्राम म्हणून देखील ओळखलं जातं, या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य 12व्या शतकामध्ये होतं. आता त्या नदी किनारी त्यांचं वास्तव्य असताना त्या ठिकाणी काही महिला या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये शास्त्राचं श्रवण करत होत्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपण करत असलेलं तत्वसिद्धांत हे ऐकत होत्या. त्या ठिकाणी सारंग पंडित नावाचे भक्त येतात आणि त्यांच्या हे सगळं दृश्य पाहून त्यांच्या मनात विचार येतो की या महिलांना कुठे तेलंग देश इतर ठिकाणी पाठवून द्यावं आणि त्यांच्याकडून काम करून घ्यावं आणि आपण निवांत सर्वज्ञांच्या सन्निधानामध्ये बसून शास्त्राचं चिंतन करावं, श्रवण करावं. हा त्यांचा मनातील असमानतेचा विचार पाहून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना शिक्षापन करतात. आणि ही नुसती शिक्षा करत नाही, तर शिक्षा करून समाजामध्ये स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. जेवढे अधिकारी पुरुष आहेत, तेवढ्याच अधिकारी ह्या स्त्रिया आहेत. त्या देखील शास्त्र श्रवण करू शकतात, शास्त्र अध्ययन करू शकतात आणि शास्त्राप्रमाणे आचरण करू शकतात. हा स्त्री पुरुष समानतेचा महत्त्वपूर्ण संदेश सर्वज्ञांनी 800 वर्षापूर्वी दिला. ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली नाही किंवा आपण त्याकडे तेवढ्या काळजीपूर्वक लक्ष देत नाही, ही आपली कमतरता आहे. खरं तर आज आपण बघतो की यांनी ते काम केलं, त्यांनी ते केलं, पण सर्वात महत्त्वाचं स्त्री पुरुष समानतेचं कार्य आणि संदेश हा महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिला. तर चला, आजच्या या दिवशी महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्त्रियांना पुरुषासमान दिलेला दर्जा किंवा स्त्री आणि पुरुष समानतेची दिलेली तुलना ही आपण आठवूया आणि सर्वज्ञांच्या या लीळेचं वाचन करून समाजामध्ये सर्वज्ञांनी स्त्रियांना दिलेला अधिकार आणि स्त्रियांना दिलेला मान सन्मान हा आपण समाजापर्यंत पोहोचवूया. जय श्री चक्रधर, जय महानुभाव.